दंडवत हो। आपल्याला आचरण करायचं, आचरण पूर्णच्या पूर्ण ते संन्यासासारखंच आचरण असणार, फक्त आपला गणवेश तो नसणार आहे। जसं सिव्हिल पोलीस असतात ना, सिव्हिल ड्रेस काम पोलिसांचंच करतात, पण त्यांच्या अंगावर ड्रेस नसतो। परंतु असं आहे की जरी अंतर्दीक्षा घेतली तरी घरी राहून तसं आचरण घडलं पाहिजे। सगळ्यात म्हणजे मुख्यत्वे आसक्ती आहे, आसक्ती ही निघत नाही। जर शुगर झाल्यानंतर पण गोड खात नाही, पण गोड खाण्याची आसक्ती जी आहे ती तशीच राहते। समोर गोड आलं की आपण मानसिकरित्या, मी नेहमी सांगत असतो की शुगरचे सगळे नियम पाळून सुद्धा शुगर 300-400 का असते, कारण की आपण प्रत्यक्ष साखर खात नाही, पण मानसिकरित्या खात राहतो। समोर आलंय बाबा म्हणजे आहे, खायचंय पण नाही खाता येत वगैरे, अशा पद्धतीने आपण शुगर खात राहतो मानसिकरित्या। ही मानसिक आसक्ती जी आहे ना, ती निघणं म्हणजे संन्यास आहे। जसं देवाने सांगितलंय, राग, द्वेष, काम, क्रोध, मद आणि मत्सर हे जे सगळे मानसिक पद्धतीचे कार्य आहे, म्हणजे मनातला क्रोध आहे, मनातली आवडी आहे, मनातमध्ये मत्सर आहे, द्वेष आहे, हे सगळं मानसिक गोष्टी आहेत। एवढ्याच बदलायच्यात आपल्याला। त्यालाच जर का बदलता आलं तर तेच अनुसरण या पदामध्ये पडतं। म्हणून आपल्या पंथामध्ये सुद्धा म्हणजे प्रत्यक्ष आणि बाह्य आचरणापेक्षा पण आचरण जे आहे त्याला जास्त महत्व आहे तत्वज्ञानाच्या निरूपणामध्ये किंवा निरूपणातील तत्वज्ञानामध्ये। परंतु अलीकडे असं झालं की आपण बाह्य क्रियेला जास्त महत्व देतो। म्हणजे आता अन्नदान करतो आहोत तर गंध आणि अक्षता लावल्याच पाहिजेत। आम्ही आता काही ठिकाणी सांगितलं की अक्षता वाहणं बंद करा। अक्षतेमध्ये खूप प्रमाणामध्ये तांदूळ वाया जातात म्हणून, आणि देवाने सांगितले की एक शीत सुद्धा आपलं वाया गेलं नाही पाहिजे। आपण फक्त एखादी गोष्ट कोणीतरी सांगितली ती करतो आपण, परंतु त्याविषयी ती क्रिया करण्यापेक्षा त्या क्रियेविषयी सगळ्यात पहिले विचार केला पाहिजे। म्हणजे ज्याला खूप पथ्य असतं त्याला काही जरी खायला दिलं तरी तो त्याचा विचार करतोय काय आहे, काय टाकलेलं आहे, आणि मग सगळं त्याला वाटलं तरच तो ते ग्रहण करतो, नाही तर तो ग्रहण करत नाही। विधींच्या बाबतीमध्ये पण कुठलाही विधी समोर आणला आणि कोणीही जरी तो विधी सांगितला तरी त्याच्याविषयी तुम्ही विचार केला पाहिजे, त्याच्याविषयी तुम्ही चिंतन केलं पाहिजे, आणि आपल्या त्या स्वामींच्या निरूपणाशी हे मिळतं जुळतं आहे का, स्वामींनी सांगितलेल्या वचनामध्ये हे बसतंय का, हे सगळं आपण पडताळलं पाहिजे। जसं आता अष्टशताब्दी वर्ष आपण साजरं करतो आहोत, मग त्याच्यामध्ये आता ते नव्याने सुरू आहे की एवढे एवढे दीप लावा। आता कोणीतरी आपल्यापर्यंत जर का तो मेसेज पोहोचवला तर लगेच आपण पण ते लगेच फॉलो करू। आता जर का सांगितलं 800वी अवतार दिन आहे तर मग किती दिवे लावले पाहिजेत, आपण 800 दिवे लावले पाहिजेत। आपल्याला पण ते वाटेल हो बरोबर आहे 800 दिवे लावलेच पाहिजेत, आणि लगेच आपण ते लावणार। मला हे कुणी जरी सांगितलं तरी मी त्याचा विचार करेन की खरोखर 800 दिवे लावले पाहिजेत का, ते लावल्याने काय होईल, त्याच्यामध्ये किती तेल वाया जाणार, किती वेळ वाया जाणार, किती उष्णता निर्माण होणार, त्याच्यामध्ये किती जंतू मरणार आहेत। बरं ते विधीमध्ये असेल तर काही हरकत नाही, चला ठीक आहे, पण ते विधीमध्ये कुठेच नाही आहे। स्वामींनी दिव्याचा निषेधच एक प्रकारे केलेला आहे वेरूळला, की स्वामींनी सांगितलं की आम्हाला काय तुम्ही दिव्याने बघणार आहात का, दिवा लावून देव दिसणार आहेत का। आज एवढ्या वर्ष आपण दिवा लावतो, म्हणजे महानुभाव पंथातल्या 99% घरी अखंड दीप चालतो। अखंड दिव्याचा काय उपयोग आजपर्यंत झालेला आहे, कोणी याचं चिंतन केलं का? ह्याच्यापेक्षा अखंड जर का स्मरण केलं त्याचा नक्कीच उपयोग आहे। अखंड सूत्रपाठाचं पारायण करा, नक्कीच उपयोग। अखंडपणे देवाची लीळा आठवा, सगळं श्रीमुखीच येते। या व्यतिरिक्त आज आपण जे विधी करतो त्यांना श्रीमुखाचं प्रमाण तुम्हाला मिळणार नाही।
त्याच्यामुळे मानसिकरित्या आचरणाला आपण अधिक महत्त्व दिलं पाहिजे. बाह्य आचरण जे आहे ते आपल्याकडे अन्य लोकांकडनं आलेलं आहे. अन्य लोकांकडे अभिषेक चालतो, आपल्याकडे स्नानविधी वगैरे हे सुरू झालेलं आहे. अन्य लोकांकडे जे जे काही कार्य चालतात ते आपल्याकडे आलेले आहेत. सगळ्या गोष्टी वास्तुशांती आहे. अन्य लोक कलश ठेवतात, आपले लोक पण कलश ठेवतात. अर्थातच अन्य लोक येतील म्हणून आम्हाला ते ठेवावं लागतं. मला सांगा, तुम्ही कुठल्या तरी मुसलमान व्यक्तीच्या घरी वास्तुशांतीला जा, तो म्हणेल का बाबा हिंदू लोक येणार आहेत तर मला कलश ठेवावा लागेल? म्हणेल असं तो कधी? कोणीच कोणाचा धर्म बदलत नाही. किंवा अन्य लोकांच्या वास्तुशांतीला जा कुठल्या तरी, ते म्हणतील का की महानुभाव लोक येणार आहेत म्हणून मग आज आम्हाला कलश ठेवायची आवश्यकता नाही. ते आपल्यासाठी बदलतात का कधी? मग आपण इतरांसाठी का बदलायचं? अर्थात कलश ठेवणे हा काही म्हणजे दोषरूपी भाग नाही आहे. फक्त मी ती मानसिकरित्या सांगितलेली आहे की कलश ठेवला की त्याला गंध लावला जातो. नारळाला वगैरे गंध लावतात. आपल्याकडे वस्त्रदान देताना सुद्धा वस्त्राला सुद्धा गंध लावतात ते. म्हणजे आता ह्याचं काय कारण आहे? कोणीच कोणाला विचारत नाहीत. तुम्ही सांगितलं गंध लावा, लावला. खूप चांगले चांगले जुने लोक सुद्धा त्याला गंध लावतात. आणि मुळात म्हणजे जर का त्यांना आपण चांगलं शुभ्र वस्त्र जर का दिलं असेल आणि त्याला जर का गंध लावला, त्यातला तो कुंकू असला तर ते कुंकू बघून बरोबर त्या बाबांना कळतं हे कोणी दिलेलं आहे वस्त्र. आणि ते डाग निघत नाही, तो डाग तसाच राहतो. अर्थातच त्याला गंध का लावावा हे आपण कोणातरी विचारलं पाहिजे. माझं म्हणणं नाही की हे करायचं नाही, तुम्ही विचारा, याच्याबद्दल चौकशी करा, त्याचं मुळापासून उत्तर कुठे मिळतंय का ते बघा आणि नंतर मग ते फॉलो करा. तोपर्यंत ते नका करू. आणि मी तर माझ्या प्रवचनात हेही सांगतो की जो मी पण एखादी गोष्ट सांगितली तुम्हाला तर मला सुद्धा त्याचं प्रमाण विचारा की देवानी कुठे सांगितलंय. जर का मी त्याचं प्रमाण नाही दिलं तर माझं सुद्धा ऐकायचं नाही. जे मी प्रमाणयुक्त सांगेन तेच ऐकायचं. कारण की तुम्ही मी सांगितलेलं ऐकत नाही आहात, तुम्ही देवाने सांगितलेलं ऐकत आहात. आणि याच्या सगळ्या गोष्टींचे प्रमाण आहेत. स्वामी सांगतात की येत आदिन होई जे येथोनी म्हणितले कीजे. आम्ही जे म्हटलेलं आहे, जे सांगितलेलं आहे तेच कीजे. आणि त्यालाच म्हणतात अनुसरण. अनुसरण म्हणजे काय असं जेव्हा देवाला विचारलं गेलं तेव्हा तर आमच्या स्वामींनी चांगलं अनुसरणाची एक संस्कृत वाक्य काहीतरी सांगितलं पाहिजे होतं, कठीण व्याख्या सांगितली पाहिजे होती. पण स्वामींनी अनुसरणाची एकदम सोपी भाषा, सोपी व्याख्या सांगितली. आणि सोप्या भाषेमध्ये की येत आदिन वैजे येथून म्हटली की जे अनुसरण काहीच कठीण नाही आहे. जसं मी नेहमी सांगतो, कालच्या प्रवचनातही सांगितलं, जगात जर का काही मिळवायचं असेल तुम्हाला गाडी घ्यायची आहे, घर घ्यायचं आहे, भाजी घ्यायची आहे, काही पण घ्यायचं आहे तुम्हाला, तर त्याच्यासाठी काय लागतं? तुम्हाला पैसे लागतात. जगातली कुठली वस्तू तुम्हाला घ्यायची असेल तर सगळ्यात पहिले विचार तुम्हाला पैशाचा करावा लागतो. पंगत करायची असेल पैशाचा विचार करावाच लागतो. तुम्हाला थोडा हिशोब करावा लागतो. म्हणजे जगातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत इथे पैशाचं मूल्य आहेत. म्हणजे जर का ज्यांच्याकडे द्रव्य नाहीये ते साधारण द्रव्यरूपी क्रिया सुद्धा करू शकत नाही. एखादं काही वस्तू विकत घेऊ शकत नाहीत. म्हणजे ते कठीण आहे सगळं पैशाशिवाय. मग जगामध्ये एकच गोष्ट सोपी आहे, ते म्हणजे देव मिळवणं आणि देवाने सांगितलेला आचार करणं. हे सगळं विनामूल्य आहे. म्हणजे देवाने सांगितलेला कुठलाही आचार मला तुम्ही काढून दाखवा, त्याच्यामध्ये 1 रुपया सुद्धा द्रव्य लागत नाही, अजिबात नाही लागत. तुम्ही म्हटले अधिकरण भज्यो आहे पूज्यो, ह्याच्यात लागतं की द्रव्य? तर त्याचंही उत्तर मी देईन तुम्हाला की अधिकरणांचं पूजन हे पूजन म्हणजे दान दक्षिणा लावणे एवढं सीमित नाही आहे. ते एखाद्याकडे जर का द्रव्यच नाही आहे, गरीब माणूस आहे एकदम, मग तो कुठून द्रव्य देणार सांगा बरं? म्हणजे तो पूजन नाही करू शकत ना आयुष्यभर. याचा अर्थ काय झाला? ज्याच्याकडे द्रव्य नाही तो साधूंचं पूजन करू शकत नाही असा त्याचा अर्थ झाला. आणि असे काही काही लोक आहेत की खरोखर त्यांच्याकडे असं मुबलक द्रव्य नसतं की ते सरळ खर्च करतील, होऊ शकत नाही तसं. मग आपल्याला पूजन म्हणजे काय हे परत नव्याने बघावं लागेल.
आपलं काय असतं की हा बाबांना 50-100 रुपये दक्षिणा लावली, वस्त्रदान दिलं, हे दिलं ते दिलं की झालं पूजन बाबांचं. एवढ्यावर आपण सीमित आहोत, म्हणजे हे सगळं वरवडे झालं. परंतु तसं नाही. जर का तुम्हाला पूजन करायचं असेल तर पूजन म्हणजे तुम्हाला तुमची क्षमता जशी आहे तसं तुम्ही द्रव्यदान वगैरे तुम्हाला द्यायचं ते द्या, देऊ शकता तुम्ही, नाही असं नाही. परंतु खरं पूजन असं आहे की त्या गुरूंना तुम्ही जे तुमचं नाव जेव्हा कोणीतरी घेईल तेव्हा तुमच्या गुरूंना तुमचं नाव ऐकल्यानंतर अभिमान वाटला पाहिजे. असं जेव्हा कार्य तुम्ही कराल ते आहे गुरूंचं पूजन. तुम्ही गुरूंना 1000 रुपये दक्षिणा लावा, गुरु प्रसन्न होतील, नाही असं नाही. पण त्या गुरूंना जर का कोणी सांगितलं की तुमचे जे शिष्य आहेत त्यांचं पूर्ण 9 प्रकरण पाठ आहे, तर त्या गुरूंना जे अभिमान वाटेल त्यावेळेला ते तुमच्या 1000 रुपयाच्या कैक पट अभिमान त्या गुरूंना वाटणार आहे. त्याच्यासमोर ते 1000 रुपये एकदम फिक्के आहेत, 1,00,000 रुपये सुद्धा फिक्के आहेत. त्यांना जर का कोणी सांगितलं की तुमचे जे शिष्य आहेत त्यांचे पूर्ण वचनं अर्थात सकट पाठ आहेत, तर त्या गुरूंना मनोमन एक अभिमान वाटतो की माझा शिष्य. स्वामींनी सांगितले शिष्याभिमान तो मेळीये पसी अधिक. इतका शिष्याभिमान असतो की तर शिष्याचा अभिमान गुरुला कधी हे होतो, जेव्हा शिष्य गुरूंनी सांगितलेले जे काही विधिविधान आहेत, जे देवानी सांगितलेले आहेत ते गुरूंनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि ते जेव्हा तो शिष्य आचरण करतो तर त्याचा त्या गुरूंना सार्थ अभिमान असतो. जसं एका ठिकाणी घाटकोपरलाच तिकडे हे चालू होतं, निरूपण चालू होतं एका बाबांचं. आणि निरूपण चालू असतानाच तिथल्या त्या प्रवाचक बाबांनी हे केलं की स्वामींनी पुनःसंबंध जो दिला किंवा मागायला सांगितलं, हे कोणाला मागायला सांगितलं, दाढ कोणाला दिली स्वामींनी. आता तिथे कोणालाच येईना, सगळे चिडीचूप. एक लहान मुलगी उभी राहिली आणि तिने उत्तर दिलं की साधाई सांना. ते सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ते साधू म्हटले हां वा वा छान बस. ती बसली. तू सागरदादांची शिकीन आहेस ना? ती माझी शिकीन होती ती. तर त्यावेळेला म्हणजे तो जो काही मला अभिमान म्हटला, म्हणजे बापरे, म्हणजे एवढ्या लोकांमध्ये हिला कसं काय ते माहिती आहे आणि बरोबर तिने लक्षात ठेवलं. आता तिने मला काही समजा माझी सेवा काय केली असेल तो एक भाग वेगळीकडे, ती मला आठवेल नाही आठवेल, पण तिने हे जे काही उत्तर दिलं आणि एवढ्या लोकांमध्ये समजा मला ते बरं वाटलं, चांगलं वाटलं. म्हणजे त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो की जेव्हा केव्हा असं होतं, तुम्ही जेव्हा एखादं कार्य करता, तुम्ही तुमच्या गुरूंना कदाचित तुमच्या परिस्थितीच्या अनुरूप तुम्ही काही देऊ शकले नाहीत, काय नाही, पण तुम्ही जर का सेवा करत असाल आणि कोणी सांगितलं की ते कोण आहेत बरं, ते खूप चांगली सेवा करतात, ते म्हणतील ते माझे शिष्य आहेत, म्हणजे ते अभिमानाने सांगतील ते, असं आहे. आपण काय केलं पाहिजे? बाह्य आचरण तर आहेच आहे, परंतु बाह्य आचरणाला तेव्हाच महत्त्व आहे जेव्हा ते आंतर आचरण असेल, तर अंतरपूर्वक जर का आचरण असेल तर ते जास्त महत्त्वाचं आहे. आता कधी कधी पाणी तापतं ना, पाणी तापलं की जे गरम पाणी असतं ते कधी कुठे येतं? ते वर येतं, ते हलकं होतं. मग जर का तुम्ही वरचं पाणी चेक केलं थोडंसं तापवून, तर वरचं पाणी गरम लागतं पण आतमध्ये पाणी थंड असतं. मग ते पाणी आंघोळीचे उपयोगी आहे का? ते थोडंसं गरम थोडं थंड नाही. म्हणजे जे आंतरयुक्त नाही आहे ते काहीही कामाचं नाही. कधी कधी काही गोष्टी मला वरून पिकलेल्या दिसतात, आतमध्ये कापल्या तर ते कच्च्याच असतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आंतरक्रिया जी आहे ती जर का नसेल तर बाह्य क्रियेला काहीही महत्त्व नाही. आणि आपण काय करतो? फक्त बाह्यच क्रिया करतोय, आंतरक्रियेला आपण महत्त्व देत नाही. पंगतही आपण करतो आहोत, अन्नदानही करतोय, पण त्या क्रिया वरवडे होत आहेत. त्याच्यामध्ये अहम मात्र आत्मज्ञ होतं की आज आमची पंगत आहे, आज आमची क्रिया आहे, आमचं हे, आम्ही पुरणपोळी केली, हे सगळं सांगण्याचं झालं. पण आंतरक्रिया जेव्हा तुमची असते ना, तर आंतरक्रिया तुम्हाला सांगते की आपण तर काहीच करून नाही राहिलो. आपली क्रिया जोपर्यंत देवापर्यंत नाही पोहोचत तोपर्यंत आपली क्रिया झाली असं समजायचंच नाही.
सांगा बरं, 35% मार्क ज्याला मिळाले तो सांगेल का सगळ्यांना मी पास झालो म्हणून? जाईल का सांगायला? 40% भेटलेलाही जाणार नाही, 45%ला तो सुद्धा जाणार नाही, 50% वाला जाईल तर तो लाजत लाजत सांगेल की 50%च मिळाले. कोण सांगेल? ज्यांनी 90च्या पुढे मार्क मिळाले तो अभिमानाने सांगेल. परंतु दैवराटीमध्ये असं आहे की तो जो जास्त क्रिया करतो तो उलट कोणालाच सांगत नाही की मी माझी क्रिया झाली, माझं स्मरण झालं, मी एवढं लाख स्मरण केलं, हे तो सांगत नाही. कारण की जवजव जाणता तवतव नेमता. आणि जेवढं जेवढं तुम्हाला कळतं तेवढं तेवढं तुम्हाला हे कळतं. काय कळतं? की मला किती नाही कळालं आहे, किती कळणं बाकी आहे हे तुम्हाला कळतं. तसं आपण रस्त्याने प्रवास करतो, मग त्याच्यामध्ये आहे की बाबा सोलापूर किती आहे? 100 किलोमीटर आहे. मग थोडं पुढे आल्यानंतर तिथे लिहिलेलं असतं 60 किलोमीटर. मग आपण किती आलो याचं गणित नसतं, ते दगडावर किती जायचंय तुम्हाला याचं गणित असतं. आपण जर का म्हटलं आम्ही 40 किलोमीटर आलो, या अभिमानाला काहीच अर्थ नाही. अजून 60 किलोमीटर जायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये हे कळलं पाहिजे की तुम्हाला अजून किती क्रिया करणं बाकी आहे. तुम्ही किती क्रिया केला ह्याचा हिशोब नाही ठेवायचा, त्याचा हिशोब परमेश्वर ठेवतात. किती क्रिया करणं बाकी आहे ह्याचा हिशोब आपण ठेवला पाहिजे. म्हणजे आपलं कर्तव्य जे आहे त्याच्याशी आपण नेहमी त्याची जाणीव ठेवून राहिलो पाहिजे. ते जर का जाणीव ठेवून तुम्ही राहिलात तर तुम्हाला कधीही अहंकार येणार नाही. जर का आपल्याला कळलं की लोन किती फेडायचं आहे, जोपर्यंत लोन फेडण्याचं कार्य चालूच आहे तोपर्यंत आपण त्याच्या दबावामध्येच राहतो, आपण मान वर काढू शकत नाही. तसं परमेश्वराने जे काही आपल्याला दिलंय, मनुष्य देह दिलं, उद्धरण होण्याची संधी आपल्याला दिली, आणि खूपशा गोष्टी देवाने असं दयाळूपणे देऊन टाकलेल्या आहेत आपल्याला, आपली योग्यता नसताना. आपण म्हटलं की आम्हाला भूतभजन घडलं म्हणून आज ज्ञान मिळालेलं आहे, पण ते भूतभजनाला पाहता ज्ञान कितीतरी थोर आहे. ते म्हटले पूरभजन घडलं म्हणून आम्हाला प्रेम दिलं, पण प्रेम पाहता परमेश्वराची भक्ती साधना त्या भजनापेक्षा कैक पटीने मोठी आहे. देवानी तर ते ठरवलंय की बाबा चला या भूतभजनाने तुम्हाला ज्ञान देऊ, पूरभजनाने तुम्हाला प्रेम देऊ. पण ज्ञान साधन आणि प्रेम साधन दोन्ही खूप मोठे साधनं आहेत. ते एका साधारणशा भजनाने परमेश्वर आपल्याला देऊन राहिलेले आहेत. हे परमेश्वराचं कितीतरी मोठं कर्ज आहे, आणि ते कर्ज तुमच्या आचरणरूपी लोनशिवाय ते कधी तुम्ही फेडू शकत नाही. आणि ते एरवीही तुम्ही फेडायला लागला तर परमेश्वर त्याच्यामध्ये अजून मोठं दान देऊन देतात, म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्ती देऊन टाकतात, स्वतः जो आनंद घेतो तो देतात. म्हणजे आपल्याकडनं कर्जही फेडणं होत नाही, लोनही फेडणं होत नाही, आणि वरून म्हणजे मुद्दलही फेडणं होत नाही, आणि वरून परमेश्वर आपल्याला स्वतःची प्राप्ती देतात, आनंद देतात. ह्याच्यापेक्षा मोठं ते काय आहे? म्हणजे एरवी आपण बघितलं, आम्ही एका शेतामध्ये गेलो तर ते बघितलं इकडे पूर्ण मेथी लावलेली आहे आणि एका बाजूला दुसरी मेथी लावली. म्हणलं ही मेथी वेगळी, ही मेथी वेगळी का? ते म्हणजे ती विकायची, ही खायची. विकायची जी मेथी आहे त्याच्यावर मग फवारणी वगैरे सगळं चालतं, आणि जी खायची मेथी आहे ती ऑर्गॅनिक, म्हणजे ती व्यवस्थित एकदम रासायनिक खतं विरहित अशी. मी बघितलं ते तिथे चिंतन केलं की बाबा म्हणजे माणूस स्वतः खाताना एक खाण्याचं त्याचं जे आहे ते पदार्थ वेगळे, दुसऱ्याला देण्याचे पदार्थ त्याचे वेगळे असतात. परंतु परमेश्वर मात्र आनंद जेव्हा देतात तेव्हा तेच आनंद देतात जे ते स्वतः घेतात. या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत, देवता मात्र स्वतः घ्यायचा आनंद त्यांचा वेगळा असतो, आणि द्यायचा जो आनंद असतो जीवाला, फळियांना, तो द्यायचा आनंद त्यांचा तो वेगळा असतो. परमेश्वराचा तसा भेद नाही. परमेश्वर जो आनंद स्वतः घेतात तोच आनंद जीवांना सुद्धा देतात. ही परमेश्वर दातृत्वाची विशेषता आहे. आणि म्हणून इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की परमेश्वर देताना आपल्या अंतरातलं ज्ञान देतात, आपल्या स्वरूपातलं ज्ञान देतात. आनंद देताना आपल्या स्वरूपाचा आनंद देतात परमेश्वर. मग आता परमेश्वर जर अंतरपूर्वक आपल्याला देत आहेत तर आपण सुद्धा परमेश्वराला कसं दिलं पाहिजे?
अंतरपूर्वक दिलं पाहिजे. वरवडे देण्यात काहीही अर्थ नाही. माझं म्हणणं एकच आहे की तुम्ही वेळ देताय, तुम्ही द्रव्यही खर्च करताय, तुम्ही अन्नदानही करता आहे, तुम्ही सेवादासही करताय, तर ती वरवडे करूच नका. तुम्ही वेळ देऊनच राहिलेत ना, अन्नदानासाठी विशिष्ट द्रव्य खर्च करून राहिलेत, अन्नदान देऊन राहिलेले आहात, तर ते वरवडे कशाला करता मग तुम्ही? तर ते अंतरपूर्वक करा. कुठेही सांगू नका आमची पंगत आहे, माझी पंगत आहे, मी पंगत केली, काहीच सांगू नका. हे सगळं ही देवाचे की मा देव देईल ते आपल्या. जर का देवाने दिलंच नाही तर तुम्हाला काहीच भेटू शकत नाही, तुमच्या बाजूला असून नाही भेटणार. म्हणजे आमची एका ठिकाणी पोथी होती 10 दिवस आणि 10व्या दिवशी समाप्ती होती. 10व्या दिवशी एक बाई आल्या, ते म्हणाले आम्हाला इथेच पोथी होती, मी पोथी चालू आहे त्याच्या मागेच मी राहते म्हणे, मला माहितीच नाही. आणि त्या पोथीला लांबून लांबून लोक येत होती, दुसऱ्या शहरातून लोक येत होती. म्हणजे जर का हे कोण कळवतं? तुम्हाला काय वाटलं की मी मेसेज टाकले म्हणून तुम्हाला कळलं की पोथी आहे? नाही, देवाने तुमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवला. नाही तर खूप वेळा मेसेज येऊन पण जातो आणि आपण दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो अरे काल पोथी होती आपल्या इथे. तर तेव्हा तुम्हाला कधी कळतं, नंतर कळतं, कारण तुमचा त्या पोथीला जाण्याचा योग नसतो. मग आता आपल्याला हे कळलं, आपला योग असेल तरच आपण पोथीला जाऊ. मग पुढच्या वेळी जर का पोथीला येणं नाही झालं तर आपण काय म्हणायचं, बरं आपला योग नसेल म्हणून आपण नाही गेलो, असं बोलायचं का आपण? नाही. आपल्या योग हे कळल्यानंतर देवाला सांगायचं की देवा असं आमच्या बाबतीत कधी घडू देऊ नका, आमचा योग हा कायम ठेवा. इतर काही भोजनाच्या वेळेस आम्हाला नाही कळालं तरी चालेल, तिथे आम्हाला नका नेऊ, परंतु प्रवचनाच्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते आम्हाला कळलंच पाहिजे आणि आम्ही तिथे उपस्थित झालोच पाहिजे. आणि तुमची जर का आवड असेल तर परमेश्वर तुम्हाला आवर्जून कळवते. म्हणजे आपण देवाचं कड बघू की देवाने कळवलं पाहिजे, पण देव कधी कळवतील? जेव्हा तुमची आवड असेल तेव्हा. जसं आता आम्ही आवर्जून एखाद्याला कळवतो, कशासाठी? की त्यांना आवड आहे म्हणून त्यांना आम्ही काय करतो, आवर्जून कळवतो. की आपण म्हणतो की नाही त्यांना मेसेज करा बरं का, त्यांना खूप आवड आहे ऐकायची, त्यांचे खूप प्रश्न असतात, तर त्यांना बोलवा. म्हणजे आवर्जून तो माणूस इथला नाही आहे, तो बाहेर दुसऱ्या गावातला आहे, तर त्याला आवर्जून बोलवल्या जातं. म्हणजे अशा पद्धतीने आपला कड जर का आपण दाखवला, आपली विनंती, आपली याचना जर का आपण देवाला पर्यंत पोहोचवली, तरच देव काय करतात, आपल्यापर्यंत तो निरोप पोहोचवतात. अन्यथा तुमच्यापर्यंत कधी निरोप पोहोचणार नाही. एखाद्याने जर का तुम्हाला म्हटलं 10 वेळा की तुम्ही कधी काही तीर्थयात्रेला गाडी काढली तर आम्हाला सांगा बरं का, आम्हाला सांगा. मग जेव्हा केव्हा तुम्ही गाडी काढता तेव्हा तुम्ही काय म्हणतात, त्यांनी ना 10 वेळा कमीत कमी सांगितलंय की आम्हाला सांगा, आम्हाला सांगा. एक जण म्हणतो की नका, कशाला त्यांना नको, ते नवीनच आहेत. तर तुम्ही म्हणतात नाही नाही त्यांनी खूप वेळा सांगितलंय. म्हणजे त्यांचं खूप वेळा सांगणं हे तुमच्या लक्षात राहतं आणि तुम्ही ते लक्षात ठेवून त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचवता. तसं तुम्हाला जे जे येत नाही, तुम्हाला स्मरण घडत नाहीये, तुमचे वचनपाठ होत नाहीत, तुमच्याकडनं सेवादास्य होत नाही, काही अन्नदानादी क्रिया होत नसेल, तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपला अनधिकार समजायचा. आपल्याला काय काय येत नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. जसं माहेरी असणारी मुलगी लग्न होऊन जेव्हा सासरी जाणार आहे तेव्हा तिच्या आईकडे तिची यादी असते, हिला काय काय येत नाही. मग तिला चपात्यांचं पीठ मळायला शिकवा, तिला लाटायला शिका, म्हणजे हे सगळं शिकवावं लागतं आईला, त्याची यादी आईकडे असते. तसं जो सासरी जाणार आहे त्या व्यक्तीला सुद्धा माहिती असलं पाहिजे की आपल्याला काय काय येत नाही. याची यादी पाठ असेल तर ती कमीपणा तो व्यक्ती भरून काढू शकतो. तसं आपल्याला सुद्धा काय आहे, आपण आता सासरी आहोत आणि आपल्याला जायचं आहे माहेरी. आपला उलटा प्रवास आहे बरं का, महिलांचा उलटा प्रवास असतो, आधी माहेरी असतात मग सासरी येतात ते. पण आत्ता आपण सगळे कुठे आहेत, सासरी आहे. सगळं दुःख कुठे असतं, सासरवास कुठे असतो. हे प्रपंच कसा आहे, दुःखमयच आहे की नाही? सुख आहे का कशामध्ये? काही कशातच कसलं काहीही सुख नाहीये. म्हणजे आपण सासरी आहोत, मग आपल्याला कुठे जायचं आहे आता, माहेरी जायचं आहे. म्हणजे परमेश्वराकडे जायचं आहे, जिकडे आनंदी आनंद आहे पूर्णपणे, जिथे सुख सुख आहे, जिथे कुठल्याही प्रकारचे दुःख अजिबात नाही. तुमच्या आत्ताच्या माहेरी तरी दुःख आहे,
परंतु परमेश्वर रूपी जे माहेर आहे तिथे कुठल्याही प्रकारचं दुःख वगैरे काही, फक्त केवळ आनंद आहे. तर अशा पद्धतीच्या म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, परमेश्वराच्या कडे आपल्याला जर का जायचं असेल तर परमेश्वराच्या प्रत्येक कार्याशी आपण संबंधित असलं पाहिजे. आणि ते कधी असणार आहात, जेव्हा तुमचं आंतर आचरण असेल. तुम्ही एरवी 15 गाठ्या किती फिरवून काढल्या, अशा लोक आम्हाला सांगतात आम्ही रोज सकाळी 15 गाठ्या स्मरण करतो. हे लोक सांगतात. मला सांगा कोणीतरी की कोणी असा हिशोब सांगतात का की आम्ही 3 चपात्या रोज खातो त्याच्यात 2.5 चपात्यांचं रक्त बनतं, असं सांगतं का कोणी? हा हिशोब माहिती आहे का आपल्याला? 3 चपात्या खातो त्यातल्या 2.5 चपात्यांचं आमचं रक्त बनतं, असं बनतं का कधी सांगा? आपण काय खातोय, किती खातोय, त्याचं किती उपयोगी जातं पोटामध्ये, कितीचं सप्त धातू बनतात, मज्जा, मेद, मांस, स्नायू, हे कशाचं काय बनतं आपल्याला काही हिशोब नसतो. मग आपण हे सांगू शकतो का की मी किती स्मरण करतो? कारण की तुम्ही जेव्हा सांगता मी एवढं स्मरण केलं, तुम्ही किती स्मरण केलं याला काही अर्थ नाही. तुमचं किती स्मरण लेखी लागलं याला खूप जास्त महत्व आहे. म्हणजे तुम्ही कितीची भाजी आणली पेक्षा ती कशी आणली याला महत्व आहे. ते घरचे लगेच म्हणतात ही काय भाजी बरोबर आणली नाही तुम्ही, ही बरोबर नाहीये, तुम्हाला भाजी आणायला समजत नाही, लगेच शिक्का बसतो आपल्याला. तसं आहे की आपण तर क्रिया केली, स्मरण केलं. स्मरण हे कधीही प्रदर्शन करण्याचा विधी नाहीये, हे पहिले लक्षात घ्या. स्मरण म्हणजे ध्यान साधना. ध्यान साधनेमध्ये तुमचं बोट सुद्धा हललं नाही पाहिजे, एकदम स्थिर. हे जेव्हा तुम्हाला साधेल तेव्हा तुमचं मन हलणं पण बंद होईल. एकाने विचारलं मला की मन स्थिर कसं करायचं? म्हटलं मन स्थिर करण्यासाठी तुम्हाला मन स्थिर करावं लागेल. मन स्थिर करण्याची काही गोळी असते का कुठली? काय असतं सांगा? मन स्थिर करण्यासाठी मनच स्थिर करावं लागेल तुम्हाला. एकाने मला विचारलं की मन असं दोलायमान होतं त्यासाठी का होतं असं? म्हटलं तुमचं मन दोलायमान होतं म्हणून तुमचं मन दोलायमान होतं. तुम्ही जर का दोलायमान नाही झाले तर मन तुमचं दोलायमान नाही होणार. म्हणजे तुम्ही एकच निर्णय ठेवा. ते म्हणजे कधी वाटतं असं करावं, कधी वाटतं तसं करावं. असं का होतं? म्हटलं तुम्ही ते दोन्ही विचार करता म्हणून होतं. एकच विचार करा आणि त्याच्यातच पक्के राहा, संपला विषय. तसं मनस्थिर करायचं असेल तर तुम्हाला आधी देहस्थिर करावं लागेल. जसं एखाद्या ग्लासामध्ये तुम्ही पाणी घेतलं आणि ते एका टेबलावर ठेवलं, तो टेबल जर का हलता असेल तर ते पाणी सुद्धा हलतच राहील. त्या पाण्याला स्थिर करण्यासाठी तुम्हाला आधी टेबलाला स्थिर करावं लागेल. मग काही वेळाने तो ग्लास आणि त्यातलं पाणी जे आहे ते आपोआप हळूहळू हळूहळू स्थिर होणार आहे. तसं आपलं देह म्हणजे काय आहे? ग्लास आहे, टेबल आहे. आणि या ग्लासामध्ये असलेलं आपलं जो मन आहे, अंतःकरण आहे, ते जोपर्यंत तुम्ही देह स्थिर करत नाही तोपर्यंत तुमचं मन स्थिर होणार नाही. मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुमचं ध्यान स्मरण हे होणार नाही. आणि म्हणून आपल्याला हे जे नामस्मरण आहे ते नामस्मरण अंतर्पूर्वक करायचं आहे, म्हणजे मनापासनं करायचं आहे. आणि देवाने सांगितल्यानुसार तुम्हाला जर का योग्यता तुमची घडवायची असेल तुम्हाला, तर योग्यता घडवण्यासाठी कितीही तुम्ही म्हटलं 4-5 लाख रुपये आम्ही खर्च करू योग्यतेसाठी, असं असतं ना की बाबा ह्या पायाच्या दुखण्यासाठी 4-5 हजार रुपये आम्ही घातले, किंवा अमक्या दुखण्यासाठी एवढे लाख रुपये आम्ही खर्च केले. तसं तुम्ही असं म्हणू शकत नाही की योग्यता घडण्यासाठी एवढे लाख रुपये मी खर्च केले. योग्यता घडवायची असेल तर ती विनामूल्य विना पैसे खर्च केल्या योग्यता तुमची होते. तुमच्याकडे द्रव्य नाही आहे, पण तुमच्याकडे जर का धावपळ असेल, तुमच्याकडे जर का मार्ग मंडळींच्या सेवेसाठी तुमच्याकडे पाय असतील, हात असतील, तुमचं कौशल्य जर का तुम्ही पणाला लावत असाल, उपयोगी लावत असाल, तर तुमची योग्यता तशाने होते. तुमचा अमूल्य वेळ मूल्यवान कार्यासाठी जेव्हा खर्च करता मार्गाच्या, त्यावेळी तुमचं योग्यता होते. पण त्याच ठिकाणी जर का तुम्ही लाख रुपये जरी खर्च केले पण त्याच्यामध्ये अहम असेल तर तुमची योग्यता होणार नाही, उलट अयोग्यता लागेल त्याच्यामध्ये, अहम त्याच्यामध्ये आल्यामुळे. म्हणजे आपली योग्यता जी होते त्याच्यासाठी पैसे खर्च करावे लागत नाहीत. तुम्ही म्हणाले की बाबा आमच्याकडे पंगत करायला अजिबात पैसे नाही आहेत, मग नसे ना का, पण दुसऱ्या कोणाची तरी पंगत असते, त्या पंक्तीचं जे
कार्य जे घडणार आहे ते तुम्ही योग्य प्रकारे त्याचं नियोजन तुम्ही करू शकता. त्यांनी जर का म्हणाले की ही भाजी बनवूया, कसली भाजी बनव, वांग्याची भाजी बनवूया, तर तुम्ही सांगू शकता की मार्गात खूप लोक वांगी खात नाहीत, तर आपण त्याच्यापेक्षा ही भाजी तुम्ही बनवा, ही भाजी खूप लोक आवडीने खातात वगैरे वगैरे. म्हणजे त्याची जी क्रिया थोडीशी कमी प्रमाणामध्ये चांगली होणार होती, तुमच्यामुळे ती जास्त प्रमाणात चांगली झाली. किंवा तुम्ही काय केलं, वाढायला स्वतः घेतलं आणि योग्य प्रकारे ते वाढलं, तुम्ही योग्य प्रकारे त्यातलं नियोजन केलं, त्यांना योग्य मार्गदर्शन केलं की आपण चाललोच आहोत तिथे पंक्तीला, तर आपण 2 मध्ये स्थानं पण लागतात तेही करून घेऊया, येताना पण मग ही स्थानं होतात. म्हणजे याला काय म्हणतात, तुम्ही खर्च केला नाही, तुमची ती क्षमता नाही आहे, परंतु तुम्ही मात्र योग्य मार्गदर्शन करून मनापासून आवडीपूर्वक, बरं का, हे पण निष्काम भावनेने हे करायचं सगळं, की समोरच्याची क्रिया आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. आता म्हणजे मी तुमच्यावर हे बोलतोय, पण खरं तर हे सगळं माझ्यावर लागू होतं. की आता जरी मी म्हटलं की मी अमक्या ठिकाणी 500 रुपये आरोग्य सेवेसाठी मी दिले, पण मला सांगा माझ्या खिशात जे द्रव्य आहे ते मी कमवून आणलंय का कुठून? तुमच्यासारखं मी कष्ट केले का कुठे? काहीच नाही. ते द्रव्य तुम्ही कष्ट केलेले आहेत आणि ते द्रव्य तुम्ही मला दिलं. कशासाठी दिलं? की आम्ही प्रापंचिक आहोत, आमचं तिथपर्यंत पोहोचणं होतं नाही होतं, तर तुम्ही हे द्रव्य आमचं योग्य ठिकाणी उपयोगी लावा म्हणून ते द्रव्य तुम्ही मला दिलेलं आहे. आणि माझं काम काय आहे, तुमचं द्रव्य ते मी खिशात ठेवतो आणि त्याची वाट बघतो की योग्य क्रिया कुठे आहे, जी खरंच आडणीची क्रिया आहे, जिथे खरंच आवश्यक आहे, आणि मग त्यावेळी ते द्रव्य. आता जर का माझं मत बदललं की बाबा ह्यांनी दिलेलं द्रव्य आपण आपल्याच खिशात ठेवायचं, खर्च करायचंच नाही, तुम्हाला काय माहिती मी खर्च केलं की नाही केलं, परंतु हे सुद्धा बदलू शकतं. जेव्हा तुम्ही द्रव्य देता तेव्हा जर का तुम्ही देवालाच विनंती केलेली असेल की देवा हे जे मी द्रव्यदान देतो आहे ते योग्य ठिकाणीच उपयोगी लावून घ्या, हे तुमचं, तुम्ही हे माझी क्रिया तुम्ही उपयोगी न्या आणि मला काय गोमटा असेल ते मला द्या, जेणेकरून मी तुमच्या जास्त जवळ येईल. म्हणून तुम्ही जर का पंगत करताना देवाला विनंती केली, द्रव्यदान दिलं, पण देवाला विनंती करून दिली की माझं द्रव्य हे योग्यच ठिकाणी उपयोगी केलं पाहिजे, तर माझ्या खिशातले द्रव्य मला जरी वाटलं की अयोग्य ठिकाणी उपयोगी लावू, पण तुमची विनंती मात्र जी देवाला केलेली आहे त्या द्रव्याचा अभिमान देव घेतात. आता माझ्याकडनं ते द्रव्य अयोग्य ठिकाणी उपयोगी जाऊच शकणार नाही. जरी माझी इच्छा असेल तरी सुद्धा माझं ते द्रव्य तुमचं ते द्रव्य तिथे अयोग्य ठिकाणी खर्च होणारच नाही, ते बरोबर त्याच ठिकाणी काढून दिलं जाईल ज्या ठिकाणी आरोग्य सेवा असेल, जिथे आवश्यक सेवा असेल त्याच ठिकाणी ते दिलं जातं. तर अशा पद्धतीने जर का आपली क्रिया अंतरपूर्वक असेल, तुमची विनंती अंतरपूर्वक असेल, तर तुमची कुठलीही क्रिया वाया जाणार नाही. तुमची क्रिया योग्य ठिकाणीच उपयोगी जाणार म्हणजे जाणार. ती क्रिया योग्य ठिकाणी किंवा योग्य वेळी होणार जरी नसेल, परंतु तुमची विनंती अशी असणार की ती क्रिया बरोबर योग्यच वेळी होणार आणि योग्यच ठिकाणी होणार. अशा पद्धतीने आपला जो विषय सुरू झालेला आहे की अंतराचरण आणि बाह्य आचरण. मग जर का नुसतंच बाह्य आचरण केलं वरवडे, तर ते फक्त काय होणार, त्याचं पाहिजे तो लाभ आपल्याला होणार नाही. परंतु तुम्ही अंतरपूर्वक जर का आचरण केलं तर त्याचा महत्त्वाचा लाभ जो आहे तो तुम्हाला त्याच्यातनं प्राप्त होतो. आपले खूप लोक असे विविध शांत्या करतात, काल सर्पयोग, अमकं टमकं, मुलीला मंगळ आहे. आता मला सांगा, तुमच्या लहानपणी होते का हे मंगळ वगैरे काय होतं का, काल सर्पयोग होता का? आता न जन्मलेल्या मुलाची जरी कुंडली नेऊन दाखवली तर ते म्हणतात त्याला काल सर्पयोग आहे. अरे बाबा, तो जन्मलाच नाहीये, ही नकली कुंडली आहे ही, तरी ते सांगणार काल सर्पयोग आहे, हे आहे ते आहे. त्याची शांती करा. विशेषतः म्हणजे आपले उपदेशी लोक सुद्धा ज्यांच्याकडे ज्ञान नसेलही किंवा असेलही, तर त्यावेळेला जाऊन ते शांती करून देतात. ते विचारतात आपल्यामध्ये शांती कुठे करतात. आता आम्ही समजा 12 वर्ष आश्रमात होतो, आम्हाला फक्त ब्रह्मविद्या शिकवल्या गेली, आम्हाला शांती हा प्रकारच शिकवला नाही गेला. मी म्हटलं आपल्यात हे काहीच करत नाही, आम्हाला हा कुठलाही कोर्स शिकवलेला नाही याच्यातनं. परंतु आपल्यातले लोक काही करतात आणि काही करवून घेण्यासाठी तिथपर्यंत पोहोचतात.
तर तुम्हाला एवढंच सांगणं आहे की आपल्यामध्ये अशी कुठलाही दोष नसतो, मुळामध्ये आपल्यामध्ये म्हणजे कुणातही नसतो, आणि ह्याच्याविषयी कुठलीही प्रकारची शांती हा प्रकार नसतो. माझ्याकडे जर का आला की बाबा हे असं असं आहे, काय करायचं, माझ्याकडे उपाय नसतो बरं का. मी काय सांगतो, तुम्ही हे करा, दत्तात्रय कवच वाचा 11 वेळा. त्याच्यानंतर परत तुम्ही येता की बाबा काहीच होत नाही, त्याच्यामुळे पण काहीच संकट जाऊन नाही राहिलं, मग संकटनाशक स्तोत्र वाचा. त्याच्यानेही जात नाहीये, संकट वज्र पंजर स्तोत्र वाचा. त्याच्यानेही जात नाही ना, संकट हरण स्तोत्र वाचा. मग तुम्ही सारखे माझ्याकडे येऊन मला त्रास देत असता, मग मी तुम्हाला काय करतो, लांब पाठवतो. तुम्ही असं करा, कुठल्या खेटी करा, पैठणच्या, पांचाळेश्वरच्या, पैठणच्या कुठल्याही खेटी करा, म्हणजे तुम्हाला मी लांब पाठवून देतो. कमीत कमी 6 महिने माझ्या डोक्याला ताण राहत नाही. म्हणजे माझ्याकडे कुठलाही उपाय नाहीये, मी तुम्हाला ते सांगत राहतो. का? कारण की जर का मी नाही सांगितलं, तुम्ही म्हणाले बाबांचा काही अभ्यास झालेला दिसत नाही, म्हणून मला काहीतरी तुम्हाला सांगावं लागतं. मी ते सांगतो तुम्हाला. म्हणजे आम्हाला ह्या कुठल्याही प्रकारचे शांत्या सांगितलेल्या नाहीत आणि त्याच्याबद्दलचे उपाय सांगितलेले नाहीयेत की हा दोष असेल तर ही शांती करा. हा कोर्सच आम्हाला ब्रह्मविद्येमध्ये शिकवलेला नाहीये. म्हणजे आम्हाला शिकवला नाही म्हणजे तो नाहीये म्हणूनच तो शिकवलेला नाही, आणि त्याच्याबद्दलच्या कुठल्याही शांत्याही नाहीये. परंतु आपले लोक ते करतात, आणि उगाचच कोणी कोणाला सांगतं आणि हा दोष आहे, तो दोष आहे, तो दोष आहे. त्याचे पितृदोष एक नवीन निघालेला आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा पितृदोष वगैरे काही नाही. आम्हीच निरूपणामध्ये तुम्हाला सांगतो, आज आपले आई वडील हे आहेत, मागच्या जन्मात कोणी वेगळे होते, पुढच्या जन्मात कोणी वेगळे असणार आहेत. म्हणजे आपले आई वडील प्रत्येक जन्मामध्ये वेगवेगळे असतात. वेगवेगळे कर्मफळ आहेत, वेगवेगळ्या कर्मफळात वेगवेगळे जीव आपल्या संपर्कामध्ये येतात, आणि प्रत्येक जन्मामध्ये आपले नातलग वगैरे सगळे आपले बदलत राहतात. मग जर का आपले वडील, आपली आई, आपले नातलग हे फिक्सच नाही आहेत, पक्के नाही आहेत, असं नाही की मूळ सृष्टीला जे आपले आई वडील होते तेच आई वडील आपल्याला पूर्ण मरेपर्यंत मिळतात, म्हणजे मोक्ष होईपर्यंत मिळतात, असं नाही आहे ना. म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळे. जसं तुम्ही मालिका बघता, त्याच्यामध्ये अमके त्याचे जे कोणी असेल त्यांचे ते आई वडील दाखवलेले असतात. पुढच्या दुसऱ्या मालिकेमध्ये तीच व्यक्ती भूमिका करत असते, तिचे आई वडील दुसरे असतात. बरोबर ना? तसंच हे कर्मफळ आहे. ज्या कर्मफळामध्ये तुम्ही जाल तिथे आपले आई वडील वेगळे असणार आहेत, प्रत्येक कर्मफळामध्ये. मग आता सांगा, पितृदोष हा आपल्याला कसा असू शकतो? तर पितृ आपले प्रत्येक वेळी बदलत आहेत, कुठला दोष असू शकतो? डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही ज्या खुर्चीत बसता त्या खुर्चीमुळे तुम्हाला ती पाठदुखी आहे. आपण सांगितलं मी ह्या खुर्चीमध्ये काही रोज एकाच खुर्चीत बसत नाही, मी रोज वेगवेगळ्या खुर्च्या असतात. मग खुर्चीचा दोष असू शकतो हे कसं काय? म्हणजे काहीतरी वेगळ्या कारणामुळे ती गोष्ट असेल. म्हणून पितृदोष तुम्हाला जर का कोणी सांगितला तर ते काही लगेच काही मनावर घ्यायचं नाही, त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही, आणि लगेच शांत्या करायला इकडे तिकडे पळायचं नाही. कशानेच काही होत नाही या गोष्टीने. याच्यामध्ये तुमचं द्रव्य जातं, वेळ जातो, पैसा जातो, आणि सत्व सुद्धा त्याच्यामध्ये जातं. कुणीतरी सांगितलं पितृदोष आहे म्हणून लगेच त्याची शांती करायला जायचं नाही. आपल्याला पितृदोष आहे मानव पंथीयांना, पण तो कुठला आहे? आपल्याला ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या वडिलांचा पितृदोष आपल्याला नाही आहे. तर ज्यांनी आपल्याला पृथ्वी तलावर आणण्यासाठी म्हणून आपल्याला जन्म दिलेला आहे, आपला उद्धार व्हावा म्हणून ज्यांनी आपल्याला जन्मविलेला आहे, मूळ सृष्टीपासून ज्यांनी आपल्यावर कृपादृष्टीने लक्ष ठेवलेलं आहे, ते जे आपले पितृ आहेत, ते जे आपले पिता आहेत, ते मात्र आपल्यावर रागावून गेलेले आहेत, आपल्यावर नाराज होऊन गेलेले आहेत, उदास आहेत. ते अजून सुद्धा आपल्या जवळ येऊन नाही राहिले. ते म्हणजे कितीतरी मोठा पितृदोष आपल्याला आहे. आता त्याची शांती जी आहे ती सुद्धा त्यांनीच सांगून ठेवलेली आहे की असं असं करशील तर ह्या पितृदोषाची शांती होईल. आणि तो शांती म्हणजे काय आहे? अस्थिपरी नावाचं प्रकरण आहे. अस्थिपरी ही आपले जे परमेश्वर, पितृ परमेश्वर आहेत, पिता परमेश्वर आहेत, ते जे आपल्यावर नाराज झालेले आहेत त्यांची त्या नाराजीची शांती करण्यासाठी म्हणून तुम्हाला अस्थिपरी नामे शांतीचा विधी आपल्याला सांगितलेला आहे.
तो जर का तुम्ही यथायोग्य प्रकारे केला तर थेट परमेश्वरच भेटतात तुम्हाला. तुम्ही कुठे लागलेत की मला घर भेटलं पाहिजे, गाडी भेटली पाहिजे, नोकरी भेटली पाहिजे, पगार भेटला पाहिजे, हे भेटले पाहिजे, ते भेटले पाहिजे, पेक्षा अजून एक ऑप्शन आहे ना, देव भेटण्याचं पण एक ऑप्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये. बाकीच्या गोष्टी तुम्हाला भेटतील पण टिकतील की नाही माहिती नाही. एकाने घर घेतलं, कर्ज बिर्ज काढून त्यांनी घर घेतलं आणि घर नावावर होता होता कळलं की ते सगळं अनधिकृत प्रॉपर्टी आहे, सगळं तोडायला लागलं, ते गेलं सगळं. म्हणजे हे काय आहे, घर भेटेल पण ते तुमचंच असेल की नाही, टिकेल की नाही माहिती नाही. नोकरी पण भेटेल पण ते टिकेल की नाही माहिती नाही. गाडी मिळेल पण तिचा कधी अपघात होईल सांगता येत नाही. म्हणजे जे भेटणार आहे पण ते नासणार आहे. तुम्ही म्हटले मला गरमच चहा पाहिजे पण ती थंड पण होऊन जाईल तुम्ही जास्त वेळ ठेवली तर. म्हणजे सगळ्या गोष्टी बदलणार आहेत. परंतु परमेश्वर प्राप्ती हे जे काय आपल्याला दिल्या गेलेलं आहे ते किती सोपा उपाय आहे. तुम्हाला घरच्या घरी अस्थिपरी जर का वाचली तुम्ही तर तुम्हाला नव्याने कळेल की अस्थिपरी आचरण्यामध्ये 1 रुपयाचा सुद्धा खर्च नाही आहे. विकार शून्य म्हणजे अनासक्त व्हायचं आहे. नको त्या गोष्टीमध्ये जे आपण आवडी लावून ठेवलेली आहे. जसं आपल्याला कोणी म्हटलं की चहा घेता का, आपल्याला घ्यायची नसते, गरज नसते, द्या थोडंसं. आसक्ती आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे आपण होच म्हणतो, नाही म्हणतच नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट येते की विकार शून्य म्हणजे अनावश्यक गोष्टींमध्ये जे तुम्ही आसक्ती ठेवलेली आहे ती काढून टाका आणि ती देवाच्या ठिकाणी लावून द्या. पैसे खर्च आहेत का याच्यामध्ये? उलट हे केल्याने तुमचा जो पैसा अनावश्यक खर्च होतो तो वाचून जाणार त्याच्यातनं. अनेक प्रकारे तुमचा पैसा वाचेल. विकल्प शून्य म्हणजे मनामध्ये कुठलाही संदेह ठेवू नका. मला जमेल की नाही. आम्ही लोकांना म्हटलं वचन पाठ करा, मग होईल की नाही पाठ, मग लिळा लक्षात राहील की नाही राहील, स्मरण घडेल की नाही घडेल, हे संदेह कशासाठी आहे. आणि दुसरं म्हणजे देवतेला शरण जाऊ नका. गंडे दोरे ताईत ब्राह्मणाने दिलेले, ज्योतिषाने दिलेले आणि खड्यांच्या अंगठ्या या कुठल्याही प्रकारच्या ह्याच्यामध्ये अडकायचं नाही. कुणी मला विचारमध्ये स्टोन घेतल्याने काही फायदा होतो का. म्हटलं जगातले जेवढे काही स्टोन तुम्ही बघता आहात ते वेगवेगळे खडे आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आहेत आणि तुम्हाला सांगितलं जातं की तो खडा घातला तुम्हाला नोकरी लागेल, हा खडा घातला तुमचं हे होईल, ते खडा घातला की तुमचं ते होईल. म्हणजे हे काय सांगितलंय तुम्हाला, खड्यांमध्ये तुम्हाला अडकवलेलं आहे, त्या स्टोनमध्ये तुम्हाला अडकवलेलं आहे. आपल्याकडे मानवपंथीय लोकांकडे जगातला सर्वात महत्त्वपूर्ण स्टोन आपल्याकडे आहे ते म्हणजे काय, विशेष. विशेष हा काय आहे, पाषाण आहे, त्याला इंग्लिशमध्ये स्टोन म्हणतात. तुम्ही जे स्टोन घालताय तुमच्या अंगठ्यांमध्ये वगैरे त्याही पेक्षा कैक पटीने म्हणजे त्याचं तुम्हाला मूल्यमापनच करता येत नाही असे स्टोन आपल्या घरामध्ये आहेत, ज्याला स्वतः श्री चक्रधर स्वामींनी स्पर्श केलेला आहे. त्या ज्योतिषाने स्पर्श केलेले खडे घालण्यापेक्षा चक्रधर स्वामींनी स्पर्श केलेले पाषाण जर का आपण आपल्या कपाळाला लावले, त्यातनं माध्यमातून लीळा आठवली, त्या माध्यमातून देवाला आठवलं, स्मरण केलं तर कितीतरी मोठं गोमटं भेटणार आहे तुम्हाला. मी अनेक लोक बघितलेत खड्यांच्या अंगठ्या घातलेले, सगळे अस्वस्थ आहेत. सगळे अस्वस्थ कशामुळे आहेत की एक तर खर्च झाला भरपूर, खडा बनवायला सांगितला, खर्च झाला भरपूर, पैसे गेले, कामही झालं नाही आणि सतत तो अंगठी ती दिसते, सतत आठवतं पैसे गेले, कामही नाही झालं, तो माणूस सतत अस्वस्थ आहे. म्हणजे हे काय आहे. म्हणून आपल्याला विकल्प शून्य व्हायचं आहे. म्हणजे देवतेला शरण जायचं नाही, देवाला शरण जायचं. विकार विकल्प शून्य. आणि पुढे सांगितलं स्वभाव मात्रे. स्वभाव मात्रे म्हणजे हे पण पैसे वाचवण्याचंच काम आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही जे आणून खात राहता त्याच्यावर बंदी येणार. जे आवश्यक आहे पोटाला तेच खायचं आहे, जेवढं लागेल तेवढंच खायचं आहे. देवाने सांगितलं की जेवढं लागेल तेवढं. प्राणासी आहार देवा इंद्रियासी नेदावा. आपण प्राणासी आहार देत नाही, आपण इंद्रियांनाच आहार देत राहतो. जे आवडेल ते खात राहतो. त्याच्यावर नियंत्रण आणा, तुमचे 50 ते 60% आजार तुमचे तिथेच संपून जातील. त्याच्यानंतर तुमच्याकडे स्वस्थता राहील, तुमच्यामध्ये आळस नसणार, तुमचं स्मरणाला तुमचं मन लागेल आणि आरोग्य चांगलं असेल, आहार चांगला असेल तर आरोग्य चांगलं असेल, आरोग्य चांगलं असेल तर अध्यात्म तुमचं चांगलं असणार. म्हणजे स्वभाव मात्रेमध्ये तुमची तब्येत चांगली राहणार
आणि तुमचं अध्यात्मही चांगलं राहणार. पुढचं वचन येतं निरालंबी. निरालंबी म्हणजे आलिंबन रहित राहा. आलिंबन म्हणजे कसलं, वस्तूंचं तर आलिंबन भरपूर असतं आपलं, परंतु डोक्यामध्ये वेगवेगळे आलिंबनं असतात आपल्या, की त्यांनी मला दंडवत केला नाही, त्यांनी मला वाकून दंडवत केला नाही, त्यांनी सगळ्यांना सांगितलं मला सांगितलं नाही. म्हणजे हे काय डोक्यात धरून बसलेलो आहे आपण. खूप गोष्टी आहेत अशा. म्हणजे हे सगळं आलिंबन जे आहे मानसिकरित्या आलिंबन एवढं आहे, आणि त्या मानसिकरित्या आलिंबन केल्यामुळे आपल्याला ब्लड प्रेशर आहे, थायरॉइड होतो, त्याच्यामुळे मनात धरून ठेवल्यामुळे ॲसिडिटीचा आजार होतो. आपल्याला सगळे जे काही दुखणे आहेत ते आपल्या मानसिकतेमुळे जास्त आहेत. वास्तविक शरीरामुळे दुखणं आपल्याला कमी आहे, वयाच्या हिशोबाने आपल्याला दुखणं कमी आहे, पण मानसिक दोषांमुळे आपल्यामध्ये भरपूर दुखणे. खूप गोष्टी आपण मनात साठवून ठेवल्या आहे. लोकांना वचनं पाठ होत नाहीत, परंतु ते म्हणतात मला माहिती आहे तो मला काय बोलला होता 10 वर्षापहिले. हे बरोबर पाठ आहे अजूनपर्यंत, मग काल सांगितलेलं वचन मात्र पाठ नाही होत, ही लीळा पाठ होत नाही. म्हणजे ह्या गोष्टी पाठ नाही, नको त्या गोष्टी का पाठ असतात बरं? देवाच्या लीळा लक्षात राहत नाहीत, देवाची वचनं लक्षात राहत नाहीत, कारण की आपण मानसिक आलिंबन एवढं आहे आपलं की देवाच्या त्या गुणरूपी आलिंबनासाठी आता आपल्याकडे जागाच शिल्लक राहिलेली नाही. माणूस फास्ट फूड आणि नको ते अन्न एवढं खाऊन बसतो की मग त्याला जर का चांगलं काहीतरी खायला दिलं पौष्टिक, तो म्हणतो आता पोटात जागा नाही, कारण की नको त्याच गोष्टी एवढ्या खाऊन बसलो. तसं नको ते आलिंबन एवढे आहेत आपल्याला की देवाचं जे गुणरूपी आलिंबन आहे ते स्वीकारण्यासाठी आपल्याकडे मनात जागा शिल्लक नाही राहिली. तर ते आलिंबन आधी काढून टाका, निरालंबी व्हा. त्याच्याने सुद्धा तुमची तब्येत जी आहे चांगली होईल, मानसिकता स्वस्थता राहील आणि स्मरण चांगलं होईल. मगच वचनं तुम्हाला सांगितलेली तुम्हाला लगेच आठवणार. आता तुम्ही रांगोळी काढता तर ते धूळयुक्त लादीवर काढता का रांगोळी? काय केलं जातं? लादी ती आधी झाडून काढता, पुसून काढता आणि त्याच्यावर ते लाल रंगाचा तुम्ही तो लेप लावता आणि मग त्याच्यावर रांगोळी काढली की ती एकदम स्पष्ट दिसते आणि व्यवस्थित त्याच्यावर हे होते. तेच जर का धुळीवर काढली तर ती रांगोळी तुम्हाला एक वेगळं जो काही त्याचं एक आकर्षण तुम्हाला वाटणार नाही. तसंच आहे की जे गुणरूपी घ्यायचं असेल त्याच्यासाठी दोषरूपी आलिंबन आधी काढून टाकावं लागतं. याच्यासाठी पैसे काय खर्च होणार आहेत का तुमचे? नाही. विकार शून्य, विकल्प शून्य, स्वभावाने निरालंबी, हे 4 गोष्टी करायला कुठेच पैसे खर्च झाले नाहीत. मग आता पुढचं काय येतं? देवता स्मरण. नामस्मरणाला तर अजिबातच पैसे खर्च होत नाहीत, मनी खर्च होत नाही, फक्त मन त्याच्यासाठी काय करावं लागतं? खर्च करावा लागतं. तुम्ही म्हणाल की नामस्मरण करायला गाठी घ्यावी लागते ना, गाठी तर विकत येते, पण मुळात म्हणजे नामस्मरण हे मनीने करायची साधना नाही, ते मनाने करायची साधना आहे. तुमच्या हातात गाठी नसेल तरी तुमचं स्मरण झालं पाहिजे. जसं आपण चालत असलो तरी श्वास घेतोस, जेवत असलो श्वास घेतो, कोणाशी भांडत असलो तरी श्वास घेतोस. त्या श्वास न घेता भांडतो का आपण? म्हणजे श्वास आपला चालूच असतो. झोपलो तरी श्वास. अहो माणूस बेशुद्ध पडला तरी श्वास घेणं बंद नाही करत. एवढंच काय तर कोमात गेल्यानंतर पण माणूस श्वास बंद नसतो माणसाचा, कोमात गेला तरी श्वास चालूच असतो त्याचा. तसं नामस्मरण असलं पाहिजे. तुमच्या हातात गाठी असो नसो, तुम्ही कुठे असो, घरात असो, बाहेर असो, चालत असो, काही काम करत असो, कुठल्या संकटात असो किंवा आनंदात असो, तुमचं नामस्मरण हे तुमचं कंटिन्यू चाललं पाहिजे. तुमच्या हातात गाठी नसली तरी चालते, मन तिकडे ओढल्या पाहिजे. मनी ओढायची काम ठेवायचं नाही, मन तिकडे ओढलं गेलं पाहिजे. याच्यासाठी पण 1 रुपया खर्च नाही आहे. आता हा विधी कुठपर्यंत करायचा आहे? नामस्मरण विधी श्रावण महिना आणि 2 आहे ना, 2च महिने. आता श्रावणाचे विडे ठेवले असतील तुम्ही कोणीतरी. लोक आम्हाला बोलतात बाबा ह्याच महिन्यात या. मग का? मी श्रावण महिना म्हटलं अजिबात येणार नाही, मी पुढच्याच महिन्यात येणार. एक जण त्या दिवशी बोलले की तुम्ही ह्याच महिन्यात या बरं का. म्हटलं का? मी श्रावण महिना म्हटलं अजिबात येणार नाही, आता मी पुढच्याच महिन्यात येणार म्हटलं मी आता. म्हणजे हे काय आहे? देवाने काय सांगितलं तुम्हाला? कुठल्याही महिन्याचं बंधन सांगितलं. या महिन्याच्या बंधनातनं सगळ्यात पहिले बाहेर पडा. आपण इथे बंधन सोडविण्यासाठी म्हणून या पंथात आलेलो आहोत.
बंधन लावून घेण्यासाठी नाही. बंधन लावायचंच आहे तर देवाने सांगितलेल्या वचनांचं बंधन लावून घ्या. ते बंधन तुम्हाला सोडविण्यासाठी म्हणून ते बंधन आहे. जसं काटा लागला असेल तर काय केलं जातं, इथून आणि इथून दाबल्या जातं, म्हणजे ते काय होतं, तो भाग असा वर येतो. ते जे बंधन आहे ते काटारूपी बंधन काढण्यासाठी म्हणून ते बंधन आहे. ते तेवढ्या वेळापुरतंच आहे, नंतर ते काटा निघाला की ते बंधनही सुटून जातं. तसं देवाने जे बंधन दिलेलं आहे ते खरं म्हणजे ते बंधन म्हणजे किती चांगलं बंधन आहे. जसं एखाद्याने आपल्याला बांधलं तर ते कसं आहे, ते आपल्याला शिक्षा झाली. पण ते जेव्हा बहीण राखी बांधते तेव्हा ती शिक्षा आहे का, नाही, ती शिक्षा नाही आहे, ते चांगल्यासाठी आहे. तसं परमेश्वर सुद्धा जे बांधतात मुळात म्हणजे आपण परमेश्वराला आपण बांधतो ना रक्षा, म्हणजे देवाने आमचं रक्षण करावं. परंतु देवाने सुद्धा काहीतरी आपल्याला बांधलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्याची ओवाळणी जी आहे ते आपण देवाला द्यायला माजून पण मागे पडलेलो, त्याची ओवाळणी दिल्या गेली पाहिजे पटकन. तर ते आहे की आपला जसं आपण त्या जे कोणी राखी बांधतात त्यांना आपण द्रव्य ठेवतो ओवाळणीमध्ये, तर इथे द्रव्य नाही ठेवायचं, आपला जीव जो आहे तो ओवाळून देवासमोर ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही विशिष्ट दिवसाचं, महिन्याचं, वेळेचं बंधन नाही. फक्त सकाळचं स्मरण जे आहे ते उत्तम स्मरण आहे, तर त्यावेळी तुमची मनस्थिती उत्तम असते म्हणून. या व्यतिरिक्त देवानी पुढच्या वचनात त्याचं निरसन केलेलं आहे की स्मरण किंवा विकार विकल्प शून्य, स्वभाव मात्रे निरालंबी आणि देवता स्मरण हे जो विधी सांगितला, म्हणजे पहिल्या वचनांमध्ये निषेधाचरण सांगितलेलं आहे, निषेधांचा त्याग सांगितलेला आहे पूर्ण, आणि पुढच्या वचनात देवता स्मरण याच्यामध्ये विधी सांगितला. तर असं विधी आचरण कवकाळपर्यंत करायचं. तिथे सांगितलंय काय, जो जन्मक्षेपी आलं का, त्याच्यात महिन्यांचा उल्लेख केला का देवाने. जो जन्मक्षेपी म्हणजे मरेपर्यंत स्मरण करायचं आहे. आता तुमचा मार्गशीर्ष महिनाही वजा झाला आणि श्रावण महिनाही त्याच्यातनं वजा झाला. तुम्हाला 12 महिने आणि मरेपर्यंत स्मरण करायचं आहे. इथे सांगितलं की झोपताना सुद्धा झोपता झोपता स्मरणी लयांगता होवावे, म्हणजे स्मरण करत 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 झोपून जायचं. मोबाईल बघत बघत नाही, आपण मोबाईल बघत बघतच झोपतो आणि सकाळी उठलं की मोबाईलच शोधतो आपण. जर का तुम्ही देव आठवत आठवत जर का झोपलात तर रात्रभर स्वप्नामध्ये सुद्धा तुमच्या मामाजींनी सांगितलं आम्हाला, मनी वसे ते स्वप्नी दिसे. तर तुम्हाला भूताची स्वप्न पडत असतील तर समजायचं तुम्ही देव आठवत नाही. तुम्ही जर का देव आठवत असाल तर स्वप्न कोणाची पडतील, देवाचीच. तुम्हाला मार्ग साधूच येतील स्वप्नामध्ये, मार्ग दिसेल, अधिकरण दिसतील, स्थान दिसेल. तुमच्या स्वप्नात जर का भूत खेत येत असतील की समजायचं आपण देवाला आठवत नाही. म्हणजे देवाला आठवण्याचा विधी रात्री झोपता झोपता स्मरण करत करत झोपलात, म्हणजे जोपर्यंत तुम्ही झोप येत नाही तोपर्यंत बसून स्मरण करा. जांभया जास्त यायला लागल्या, झोप यायला लागली तर झोपा, तुम्ही गाठी ठेवून द्या आणि नाम घेत घेत झोपा. झोपून स्मरण केलं तरी चालतं. जोपर्यंत बसून करता येतं तोपर्यंत बसून करा. नंतर मग जास्त झोप यायला लागली की झोपून स्मरण करा. म्हणजे झोपताना स्मरण करत करत झोपलात, स्वप्नही तुम्हाला सात्विक पडतील, देवाचं काही सूचितही होईल त्याच्यामध्ये. आणि सकाळी जेव्हा उठाल तेव्हा स्मरण करत करतच उठाल. म्हणजे परमेश्वराचा आठवण्याचा जो काही सोयरीकतेचा सांधा आहे तो कुठेच तुटणार नाही, सलगता असेल. म्हणजे देवाला आठवायचं आहे कधी आहे, कुठला वेळ काळ नक्षत्र वगैरे काहीच नाही, दिवस नाही, महिना नाही, वर्ष नाही, सतत देवाला आठवायचं मरेपर्यंत. आमच्या महादाईचा किंवा सन्निधानातले जे काही भक्त आहेत, भट्टोबास आहेत, माहीम भट्ट आहेत, मृत्यू समयी त्यांना ते आहे की देव मला होईल का, मला देव आठवतो आहे, वजरीची लीळा आठवते आहे. म्हणजे अशा प्रकारचं वातावरण आपल्याला लीळाचरित्रात बघायला मिळतं. हे काय आहे सगळं, हे अंतर साधना आहे सगळी. अस्थिपरी म्हणजे बाह्य साधना नाही आहे. विकार शून्य ही अंतर साधना आहे. मानसिक आसक्ती सोडा, विकल्प शून्य मानसिके शरण जाण्याचं, देवतेला शरण जाण्याचा जो काही तुमचा भाग आहे तो वजा करून टाका. मनातले संदेह काढून टाका. स्वभाव मात्रे म्हणजे खाणं पिणं हे जरी बाह्य असेल तरी त्याचं कनेक्शन अंतरातनं आहे, मनातनं वाटतं म्हणून आपण खातो.
कधी कधी बघा भूक नसते, लहान मुलांना विचारा जेवणार का, भाजी भाकरी आहे, नाही म्हणतो तो. त्याला म्हणा मॅगी आहे, हां चालेल. म्हणजे ते मानसिकतेशी संबंध आहे त्याचा. निरालंबी आलिंगन सुद्धा मनाशी संबंध आहे, स्मरण सुद्धा मनाशी संबंध आहे. मनातनं झालं पाहिजे स्मरण, नुसतंच गाठ्या फिरल्या नाही पाहिजेत. आणि हे मरेपर्यंत करायचं, म्हणजे आवडीपूर्वक करायचं आहे, मरेपर्यंत कुठेही तुटलं नाही पाहिजे. हे जेव्हा मनापासून असेल तरच ते चालू राहील. आणि हे मरेपर्यंत जो जन्मक्षिपी तयासी परमेश्वर पुनरपी आपला, त्यांना भेट देणार. हे जेव्हा सगळा तुम्ही विधी कराल तेव्हा जाऊन तुमची खऱ्या अर्थाने ती पितृदोषाची शांती होईल आणि तेव्हा आपल्याला परमेश्वर भेटतील. ती नाराजी त्यांची, उदासी त्यांची दूर होईल आणि त्यांचीने आपली भेट होणार आहे. तर आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी मुख्यत्वे आंतर साधना काय आहे, बाह्य साधनेपेक्षा पण आंतर साधनेला महत्त्व आहे आणि आंतर साधना युक्तच बाह्य साधनाला महत्त्व आहे. तुम्ही जी सेवा करता त्याच्यामध्ये अंतर आवडी असेल, इच्छा असेल, तळमळ असेल, त्यापूर्वक तुम्ही जर का सेवा केली तर ती उत्तम सेवा म्हणून गणल्या जाणार. जर का तुमची ती सेवा नुसती वरवडे दाखवण्यासाठी असेल तर त्या सेवेला काही महत्त्व नाही, ते अहंकारयुक्त सेवा होईल, उलट विधी करता अविधी होईल. आपल्याला विधी करता विधीच झाला पाहिजे, यासाठी आपला वेळ, आपलं जे काही मूल्यवान जो काही सेवा आहे ती सगळी निष्काम भावनेने आवडीपूर्वक माझ्या देवाने सांगितली म्हणून आणि निरअहंकारपूर्वक ती करायची आहे. तुमचं बघा म्हणजे कुठेही पैसे खर्च न करता आपला जो विषय चालू होता की परमेश्वर मिळवणं जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे, निरखर्चिक गोष्ट आहे. देव मिळवण्यासाठी एक खडकू सुद्धा पैसे लागत नाहीत, कारण की देवाने सांगितलं द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे. उलट द्रव्य संपत्ती असले तर परमेश्वर भेटत नाही. द्रव्य संपत्ती जेवढी नसेल तेवढं तुम्ही मनापासनं ती साधना कराल आणि तेवढं जास्त तुमच्याकडनं विधी आचरण होईल. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आंतरयुक्त साधना आपली असली पाहिजे. गृहस्थ लोकांनी जास्तीत जास्त विधी नामस्मरणाचा केला पाहिजे, त्याच्यामध्ये लीळाचिंतन हे मुख्यत्वे आलं पाहिजे आणि सेवादास्य हे आपल्याकडनं घडलं पाहिजे. परमेश्वर यथायोग्य तुमच्याकडनं क्रिया घडवून घेतील, तुम्हाला योग्य करतील आणि तुम्हाला पुनःसंबंधाला, प्राप्तीला, भेटीला सगळ्याला योग्य करत राहतील. तर आजच्या सत्रामध्ये आपण या संदर्भातला विषय बघितला आणि सोबतच याची गाठ अनुसरणाशी आपली जी सुरुवात झाली ज्यांच्या प्रश्नामुळे, ही अंतरदीक्षा म्हणजे काय विसरलेलं नाही मी. याला म्हणतात अंतरदीक्षा, की तुम्ही अंतरपूर्वक परमेश्वराशी जडले पाहिजे. परमेश्वरामध्ये आणि आपल्यामध्ये अंतर पडलं नाही पाहिजे. आपण ते अंतर वाढवतो, अंतर पडलं नाही पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, परमेश्वराला अंतरामध्ये आणलं पाहिजे. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला एक उदाहरण देणार मी, की जेव्हा आपल्याला डिटेक्ट झालं की तुम्हाला कोरोना आहे, तेव्हा तुम्ही काय केलं, स्वतःला घरामध्येच आपण एका रूममध्ये क्वारंटाईन झालो. म्हणजे काय झालं, आंतरदीक्षा झाली ती, आहे की नाही. आंतरदीक्षाच आहे ती. कोरोनामध्ये आंतरदीक्षा कशी होते, थोड्या दिवसासाठीच घेतली आपण ती, 8-15 दिवसासाठी. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, घरातल्या कुठल्याही कामामध्ये दखल द्यायची नाही, घरातले कुठलेही काम करण्यासाठी बाहेर यायचं नाही, घरातल्या कुठल्याही कार्यामध्ये आपली जी इन्व्हॉल्वमेंट आहे, धावपळ आहे ती वजा होणार. घरामध्ये काय चालू आहे पूर्ण आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपण आतमधल्या घरामध्ये आपली ध्यान साधना करत राहायची. बरोबर आहे की नाही. याला म्हणतात अंतरदीक्षा. हे थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं. मला पण आता सांगता सांगता सुचलंय. तर अशा पद्धतीने ही अंतरदीक्षा आहे की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीचा तो भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण स्वतःला इतरांपासून डिस्कनेक्ट करून टाकतो, इतरांपासून आपण स्वतःला तोडून टाकतो. आपण कुणाजवळ जात नाही, पण आपला प्रभाव त्याच्यावर होईल आणि कुणाला आपल्या जवळ येऊ देत नाही आपण. एक तो काय आहे, त्याला म्हणतात त्याग. संबंधी असा संबंध विशेषतः त्याज्य ह्याला म्हणतात. एकाच घरात राहून, म्हणजे तुम्ही जेव्हा अंतरदीक्षा घेता तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत.
घरामध्ये काय घडतंय त्याचं एक फक्त नॉमिनल लक्ष असलं पाहिजे, आसक्तीयुक्त लक्ष नसलं पाहिजे. आसक्ती तुमची लागली की ते दीक्षा हा प्रकार थोडासा गडबड होऊन जातो. म्हणून शक्यतो जेवढं होईल तेवढं मानसिक त्याग. आपण दीक्षा घेऊन घरी जरी राहत असलो हरकत नाही, तब्येतीमुळे म्हणा प्रकृतीमुळे म्हणा आपल्याला घरी राहावं लागतंय, ह्याच्याबद्दल काही हे नाही. परंतु घरी राहून सुद्धा जेवढं होईल तेवढं अनासक्त आपण व्हायचं, जेणेकरून काय होणार आहे की आपली जी पुढची पिढी आहे, मुलगा आहे सून आहे, यांच्याकडे पण आपल्याला कधी ना कधी जबाबदारी सोपवून मोकळं होऊन जायचं. त्यांना त्यांचा संसार करू द्यायचा. नुकसान झालं तर त्यांचं होईल, फायदा झाला तर त्यांचा होईल. आपण फक्त एक विशिष्ट कार्यासाठी म्हणून त्या ठिकाणी उपस्थित आहोत. ते झालं की लगेच आपण बाहेर पडायचं. तर आजच्या सत्रामध्ये आपण थोडक्यात हा विषय घेतला आणि त्याविषयी आपल्या अंतरामध्ये हा विषय चांगल्या प्रकारे गेला असेल, नक्कीच तुम्ही लवकरात लवकर ती दीक्षा घेऊन आपला प्रवास सुरू कराल ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. दंडवत हो. करावे कुसुमासन करावे